नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं SGG विजन या चॅनलवरती सहर्ष स्वागत. आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत. आपण ॲमेझॉनवरनं काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट मागवले आहेत, ते आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. आता अनबॉक्सिंग केल्यानंतर आपल्याला कळेलच की गॅजेट नेमके काय आहेत. चला तर मग आपण करूया आता अनबॉक्सिंगला सुरुवात. प्रथमतः आपण बॉक्स खोलून घेऊया. छान पॅकिंगमध्ये आलेलं आहे ॲमेझॉनचं बॉक्स. हे 4 गॅजेट आहेत. पहिलं गॅजेट आहे, हा कनेक्टर आहे, USB to C पिन कनेक्टर आहे. पाहू शकत असाल, विजेक्स नावाचं इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे आणि हा आपल्याला ॲडॅप्टर म्हणून काम करतो. मोबाईलला किंवा लॅपटॉपला समजा C पिन डायरेक्ट कनेक्ट करायचे असेल तेव्हा ऑप्शन नसतं आपल्याकडे ओल्ड लॅपटॉपला किंवा PC ला, तर हा कनेक्टर उपयोगी पडतो. हा C कनेक्टर आहे एका बाजूला आणि एका बाजूला USB आहे. USB मेल पोर्ट आहे आणि C पोर्ट जो आहे तो फिमेल आहे. त्याला बाजूला ठेवून दुसरं गॅजेट पाहूया. आता हे गॅजेट आहे USB ॲडॅप्टर, वायरलेस नॅनो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ आणि वायफाय हे दोन्ही मिळतात. आपल्या PC किंवा लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ किंवा वायफायचं कनेक्शन डिॲक्टिवेट होतं किंवा प्रॉब्लेम होतो कधी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला, तर हे डिव्हाइस खूप उपयुक्त आहे. आणि हे डिव्हाइस कनेक्ट केल्याच्यानंतर आपण ब्लूटूथ आणि वायफाय आपल्या डिव्हाइसमध्ये कनेक्ट करू शकतो. म्हणजे PC आणि लॅपटॉपमध्ये किंवा TVमध्ये समजा आपल्याला कनेक्टिव्हिटी येत नाही आहे वायफायची आणि ब्लूटूथची, तेव्हा हे ॲडॅप्टर उपयोगी पडतं. आणि दुसरं आहे एअरपॉड्स. अमर कंपनीचं एअरपॉड्स आहे. हे C टाईपचं चार्जिंगचं ऑप्शन आहे याला. त्यानंतर 13mm लार्ज ड्रायव्हर आहे बेसचं आपल्याला आणि चांगला साऊंड देतात. ब्लूटूथ आहे 6.0 नवीन व्हर्जन आहे. त्यानंतर इनबिल्ट माईक आहे आणि व्हॉईस असिस्टंट पण आहे याबरोबरच. सोबतच सुपर लाईट कम्फर्टेबल, म्हणजे हलका आहे आणि कम्फर्टेबल असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक लो लेटेन्सीचं 40 mAhचं गेमिंग मोडसुद्धा आहे. पाहू शकता तुम्ही, अशी डिझाईन असणार आहे. पुढे आपण हे घेऊया. हे हँडफ्री आहे, JBL कंपनीचं वायरवालं हँडफ्री आहे, वायरलेस नाही आहे. तर नॉर्मली ह्याच्यामध्ये सुविधा वगैरे ज्या नॉर्मल इतर वायरवाल्या हँडफ्रीमध्ये असतं त्याच आहेत. स्विच वगैरे आहे याला, ऑन ऑफचं माईक आहे, रबरचे एअरबड्स आहेत. पण हे अनबॉक्सिंग करून बघूया प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळं. व प्रथम आपण एक गॅजेट खोलूया. सुरुवातीचं C to USB कनेक्टर. त्याचं कवर बाजूला ठेवून देऊया. तर तुम्ही पाहत असाल तर हे USB गॅजेट आहे आणि याला C पिनचं फिमेल आहे. नॉर्मली जे ओल्ड डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये C पिनचं ऑप्शन नसतं, म्हणून ॲडॅप्टर मिळतं. ते आपण लॅपटॉप PC किंवा इतर गॅजेट्स आहेत तिकडे USB आहे आणि C पिन नाही आहे, तिकडे आपण त्याला मायक्रोफोनसाठी किंवा इतर कनेक्टिव्हिटी ज्या आहेत चार्जिंग पोर्टच्या वगैरे त्या आपण त्याच्या माध्यमातून करू शकतो. एक डिव्हाइस बाजूला करूया, दुसरं डिव्हाइस घेऊया खोल्या. हे आहे वायरलेस नॅनो USB ॲडॅप्टर. बॉक्स आपण बाजूला करून घेऊया आणि डिव्हाइस हातामध्ये घेऊया. आता हे तुम्ही पाहत असाल हे
वायफाय प्लस ब्लूटूथ आहे, वायरलेस आहे. नॅनो 150 Mbps स्पीड असणार आहे. या कंपनीचं या कंपनीचं हे डिव्हाइस आहे. हे टी व्हीमध्ये, पी सीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्यावेळेस आपल्याला वायफाय किंवा आपलं ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी असते त्यासाठी हे उपयुक्त असतं आणि हे फार चांगलं गॅजेट आहे. सध्या मी याचा यूज करून पाहणार आहे की हे गॅजेट काम करते की नाही. त्यानंतर तुम्हाला मी त्याचं डिटेल्स वेगळ्या पद्धतीने वेगळ्या व्हिडिओमध्ये मांडेल. ते आपण बाजूला ठेवून घेऊया आणि दुसरा गॅजेट ओपन करूया. हा आहे हॅमरचं एअरपोर्ट्स. हा एअरपॉड्स आहे, अशा पद्धतीचं असणार आहे. लेफ्ट आणि राईट खूप छान आणि सुंदर डिझाईन आहे समोर कंपनीचं. दोन माईक असणार आहेत, एक वरती आणि एक खाली एक माईक असणार आहे. याला जे प्रत्येकी दोन्ही डिव्हाइसला वेगवेगळे दोन माईक असणार आहेत, म्हणजे टोटल 4 माईक असणार आहेत. एक वरती आणि खाली, हे 4 माईक टोटल असणार आहे. हे चार्जिंग असल्यामुळे चार्जिंगची लाईट भेटले. आता हे चार्ज होत आहे दोन्ही पण डिव्हाइस लेफ्ट राईटचे. नवीन डिव्हाइस घेऊया आपण. हा आहे JBLचं हँड फ्री. मी 2 दिवसापूर्वी सर्व आयटम्स परचेस केले होते ॲमेझॉनवरून आणि ते फास्ट डिलिव्हरी सोबत आलेले आहेत. छान पॅकिंग आहे JBLची. C100SI पाहू शकता तुम्ही. वॉरंटी पण आहे. त्याचं QR कोड दिलं आहे रजिस्ट्रेशनसाठी. हँड फ्री कॉल्स JBL हर्मन्स, त्याचे डिटेल्स तुम्ही पाहू शकता. मागे आहे बॉक्सवरती. त्यानंतर आता आपण पॅकिंगमध्ये काय काय बघूया. बॉक्स बाजूला ठेवून सर्वप्रथम छान पॅकिंगमध्ये आलेले आहे. पेपर पॅकिंग आहे, नॉर्मली छान आहे. कवर बाजूला बघूया. छान पॅकिंगमध्ये आलेले आहे, पाहू शकता तुम्ही. JBLचं ओरिजिनल हँड फ्री आहे, पाहू शकता तुम्ही. 3.5 mm जॅक आहे. हे नॉर्मल ओल्ड सेलफोनमध्ये असतात. आता बरेच सेलफोन न्यूवाले जे आहेत जेवढे पण ते C टाईपमध्ये आलेले आहेत. त्यामध्येही ऑप्शन कदाचित काही सेलफोनला असतं. तर हे सगळे गॅजेट आता मी यूज करून त्यानंतर तुम्हाला कळवणार आहे की हे गॅजेट कसे वर्क करतात ते. चला तर मित्रांनो मग थांबूया आणि या गॅजेटचा वापर करून मी पाहतो आणि मग तुम्हाला सांगतो गॅजेट कसे आहेत. आणि मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला जर हे गॅजेट द्यायचे असेल तर ॲमेझॉनवरून तुम्ही परचेस करू शकता. हे गॅजेट आहे जे JBLचं, त्यासोबत बुकलेट आलेलं आहे, युजर मेनू लागलेला आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनचं एक फॉर्म आहे जो तुमचं वॉरंटी तुम्हाला मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि त्यानंतर युजर मेनू आहे, त्याच्यामध्ये कसं यूज करायचं ते वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये. छान पॅकिंग आहे. मला या सर्वांमध्ये
सर्वच पॅकिंग व्यवस्थितच होत्या. फक्त एक पॅकिंग जरा ओल्ड वाटते, म्हणजे प्रोडक्ट यूज केल्यासारखं तसे पॅकिंगमध्ये येतं. सील पॅक नसतात काय काय पॅकिंग रिटर्न झालेले असतात. गॅजेट ते परत येतात. आता पाहूया चालतं आहे की नाही चालतं आहे, त्यानंतर आपण ठरवूया गॅजेट कसे होते. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की गॅजेट यूज केलेले आहेत आणि कसे आहेत ते. नवीन गॅजेटचा जेव्हा व्हिडिओ बनवेल मी दुसरा, त्यामध्ये या गॅजेटची डिटेल्स पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन. ते वापरल्यानंतर काय चेंजेस वाटले, घ्यावे की नाही घ्यावे, आता प्रत्येकाचं डिसिजन असतं. प्रत्येकाला जे काय हवं असतं ते घेत असतं. पण एक चॉईस असते आपली, ब्रँड प्रोडक्ट, लोकल प्रोडक्ट, कोणतं प्रोडक्ट द्यायचं. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.